नर्मदे यार या ठिकाणी बघा मी आज आहे ना 16/2/2026 अमरकंटक ह्या शुभ दिवशी आणि जो तट परिवर्तन करून एक आश्रम होता, महाराष्ट्रीयन आश्रम, तो सोलापूरचे होते, जे सेवा देतात सोलापूरचे. त्या ठिकाणावरून मी सकाळी आपल्या दक्षिण तट ओंकारेश्वर या ठिकाणी निघालो आहे. आज गोरखपूर आहे, 35 किलोमीटर अंतर आहे. आता एक जंगल मार्गे आणि रोड मार्गे दोन रोड फुटतात, तर बघूया तर पुढे आपल्याला कोणत्या मार्गे जायचं किंवा काय होतं. या ठिकाणी जे गाववाले म्हणजे जे शेतकरी असतात ते सोडत नाही पुढे, कारण त्यांच्या शेतीचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर बघू आता कोणत्या मार्गे सोडतात. आता या ठिकाणी रोड आणि जंगल मार्गे, तर आपल्याला जायचं आहे जंगल मार्गे. तर मी एक जंगल मार्गे चॉईस केला आहे, नर्मदा मैयाची आहे या ठिकाणी. तर सकाळी निघालो आहे मी, तर सकाळी निघालो आहे. तर आजच्या या काल होता तो 15 तारखेचा, हे आपला महाशिवरात्रीचा दिवस आहे. नर्मदा मैयाजी आहे, शिवरात्रीचा दिवस होता काल आणि त्याचं दर्शन घेऊन, शिवरात्रीचं दर्शन जल चढून मी तट परिवर्तन करून निघालो आहे पुढे. नर्मदे हर या ठिकाणी बघा संगम गुफा, आपण गुफा मंदिर आहे हे इथे आलेलो आहे. आता नर्मदाजी आणि गंगाजी आरंडी गंगाजी इथे दर्शन घेतले. हे बघा हे सर्व असं परिसर आहे या ठिकाणी. गुफा प्रवेश, गुफा मंदिर, त्यानंतर सर्व मंदिर आहे या ठिकाणी. आज अमरकंड करून निघालो. नर्मदे हर या ठिकाणी बघा असा आहे जंगल मार्ग. परत आपण आहे ना दक्षिण तटावरून निघालो ना, तर ह्या जंगल मार्गे तो संगम गुफावरून पुढं आल्याच्यानंतर असा आपल्याला जो मार्ग, या मार्गे आपण जायचे या जंगलातून. हा मार्ग आहे नर्मदे. ते नर्मदा मैयाजी त्या साईडला नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजी एवढ्या छोट्या बालरूपात आहे ना. इथे आहे ना एवढं छोटं एक दार म्हणलं तरी या ठिकाणी असं आहे ना इथं समोर. आणि हे बघा हे तो तिकडचा आहे ना, तो त्या ठिकाणी जर पाहिलं ना तो उत्तर तट आहे आणि आम्ही दक्षिण तटावर. एवढ्या छोट्या रूपात आहे, बाल रूपात. इथून नर्मदा मैयाजी नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजीचं इथं रूप बघा, किती छोटं रूप आहे. हे बघा हे जे आम्ही आहे ना आहे तो मी दक्षिण तटावरती आहे, आणि दक्षिण तटावरून माझे ओंकारेश्वर आता या ठिकाणी परिक्रमेला सुरुवात झाली. अमरकंठ करून पुढे निघालेलो आहे मी या ठिकाणी. बघा हे असा परिसर आहे, अमरकंटक जंगल आहे. या जंगलातून आम्ही पुढे चाललेलो आहे, एकटाचे कोण नाही. हे बघा या असं नर्मदा मैयाजीचा असं होतं या ठिकाणी. नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आता आहे ना मी अमरकंटकच्या जंगलामधून आहे ना आता रिटर्न आपला निघालो आहे ओंकारेश्वरला, दक्षिण तटावरती. आता नर्मदा मैयाजी बघा इथे या ठिकाणी अशा छोट्या रूपात आहे नर्मदा मैयाजी, तुम्ही पाहू शकता. अशी तुम्हाला समजणार नाही सुद्धा आहे नर्मदा मैयाजी एवढ्या छोट्या रूपात आहे बघा इथे. आणि पुढं किती मोठी होत असन या ठिकाणी. हे बघा हे जर पाहिलं तुम्ही, ही नर्मदा मैयाजी, ही मैयाजी या ठिकाणी आपण पाहू शकता. हे बघा इथून दाखवतो तुम्हाला. हे बघा नर्मदा मैयाजी अशी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही चाललेलो आहे आता. हे सर्व जंगल आहे इकडनं या ठिकाणी जर पाहिलं तर, आणि अशा मार्गे हे जंगल आहे. या जंगलातून पुढे आम्ही दिंडोरी लागेल, म्हणजे आता छोटे भरपूर लांब 15-20 किलोमीटरवरती आश्रम आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर. असा हा मार्ग आहे, हे जंगल मार्ग. या जंगल मार्गे निघालो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजीच्या अशा अनेक धारा तयार होतात इथे जर पाहिलं ना, अशा ह्या रोडवरती
हे बघा. आणि मैयाजी हे सर्व इथं अशी गोल गोल कशी कशी फिरून 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 आलेली नर्मदा मैयाजी. तिची गुप्त रूपातून तिथून परत रिटर्न फिरली, म्हणजे या अमरकंठावरून गुप्त रूपातून परत रिटर्न इकडं या साईडला फिरले. बघा इथं असं आहे नर्मदे नर्मदे. अरे बघा हे अमरकंटकचं जंगल संपूर्ण, आणि ही नर्मदाजी. आणि ह्या आम्ही दक्षिण तटावर आहे. आता मी दक्षिण तटावर, उत्तर तटावरून दक्षिण तटावरती आलेलो आहे. आता हे संपूर्ण असा जर भाग पाहिला ना, ह्या ज्या जंगलामध्ये होतो ना, तिकडनंही जंगलातून होतो आणि इकडनंही जंगलातूनच चाललेलो आहे. हा बघा नर्मदाजी मैयाजी. हे असा नर्मदाजी असा हे असं रूप आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर छोटं बालरूप, आणि पुढं गेल्यानंतर किती मोठमोठं रूप होत जाणार आहे. आता त्याच्या मोठमोठ्या, आता जे बालरूपाकडून मोठमोठ्या रूपाकडे चाललेलो आहे. जेव्हा ओंकारेश्वर या ठिकाणी जिथे आहे ना, पवित्र अशा ओंकारेश्वर ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी याच्या जो माझा तट आहे तो हा दक्षिण तट आहे. या दक्षिण तटावरून मी पुढे चाललेलो आहे या ठिकाणी. तर बघू, या दक्षिण तटावरून असा मार्ग आहे माझा जाण्याचा. ह्या मार्गे मी चाललेलो आहे दक्षिण तटावर. बघा असा मार्ग आहे. आणि ही जे पुढे ही जी करतात ना, ही पंचकोशी परिक्रमा असते इथली. ही जी पंचकोशीची परिक्रमा करत असतात, पंचकोशीची परिक्रमा ही अशी या मार्गे करीत असते. व नर्मदाजी मैयाजी पाहू शकता आपण, ह्या अशा रूपात आहे नर्मदाजी. आणि हे जर पाहिलं, हे अमरकंटकचं जंगल आहे सर्व. आता ही जी नर्मदाजी दक्षिण म्हणजे इकडनं ह्या साईडनी, आता इकडं गर्द दाट झाडी आहे ना त्या साईडला, त्याच्यामुळं तिकडनं नर्मदाजी दिसली नव्हती, कारण त्या थोड्याशा वरून गेलो होतो आम्ही. पण आता इकडनं आल्यानंतर नर्मदाजी संपूर्ण भाग दिसतो नर्मदाजीचा मला. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर असं हे बघा, हे जंगल आहे, या जंगलात आहे. आणि ही समोरची पंचकोशीची परिक्रमा करत असतात. या जंगलामध्ये माकडं भरपूर आहेत तित्र, त्यामुळं थोडंसं सावधगिरीने हे करावं लागतं. माकडं भरपूर आहेत हे बघा, हे असे. तर पुढे आम्ही अमरकंटकवरून, पुढे अमरकंटकवरून जे पवित्र अशा उगमस्थानावरून पुढे निघालो आहे आता, जे ओंकारेश्वरकडे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजी असं. तर तिकडनं जर तुम्हाला जंगलाच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे सगळ्या बस दिसतात. ते बसनी परिक्रमा करतात ना, त्या बस आहेत. तर ह्या ठिकाणी आम्ही ना चालत परिक्रमा होतो, किनारा मार्ग ही पंचकोशीवाली आहे. आणि पंचकोशी परिक्रमा हे जंगल आहे अमरकंटकचं, जिथं सर्व आहे ना औषधी वनस्पती भेटतात सर्व या जंगलात, अमरकंटकच्या या जंगलातल्या. बघा ही नर्मदा मैयाजी. आता असा किनारा आहे, किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. असा किनारा आहे, ह्या किनाऱ्यामार्गे चाललेलं आहे. आणि हे जे परिक्रमा अशी तुम्हाला बोललो ना, हे पंचकोशीतले, पंचकोशी परिक्रमा करतात ते परिक्रमा अशी. असा या ठिकाणी चाललेलं आहे, असा मार्ग आहे बघा नर्मदा मैयाजीचा. नर्मदे बघा या ठिकाणी असा म्हणजे ह्या किनारा छोटा म्हणजे जे छोटी नर्मदा मैयाजी असली तरी असा किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. आणि हे नर्मदा मैयाजीचं किती छोटं रूप आहे, आणि अशी दगडातून खळखळ खळखळ खळ वा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जी नर्मदा मैयाजी तिकडे गुप्त रूपात इकडं आले, तिथून गुप्त रूपात उगम आहे तिचा. नर्मदा मैयाजीचा उगम आहे गुप्त रूपात आहे, समजतसुद्धा नाही आहे तुम्हाला का. त्या ठिकाणी आम्ही आहे ना, जिथून आहे ना फिरून आलो ना दक्षिण तटाकडे, ते गुप्त रूपात आहे. तिथं नर्मदातून परत रिटर्न आलेली आहे, तिथपर्यंत गेली, तिथून रिटर्न परत इकडं आलेली आहे. या ठिकाणी विशेष आहे नर्मदाचीच, हे समजलंसुद्धा नाही. गुप्त रूपातून कुठून कशी नर्मदाची गेलेली आहे कुणालाच माहिती नाही आहे, परत इकडे आलेली. त्या ठिकाणी कशी नर्मदाची असं हे हळूहळू हळूहळू एवढ्या स्पीडनी नर्मदाजी होते ना पुढं गेल्याच्यानंतर का, ह्या भरपूर असं मोठं स्पीड येतं. कारण मोठी नर्मदाजी होती. हे बा ही छोटी नर्मदाजी, असं जंगल आहे या ठिकाणी नर्मदे यार. या ठिकाणी बघा आता हा जंगल आहे, ह्या जंगलातून चाललेलो आहे. दक्षिण तटावरती आहे मी, अमरकंटकवरून पुढे निघालो आहे आता. आणि एक कपिलधारा, दूधधारा त्या बाजूने मी परत जाणार. आणि परत जसे आहे तसेच, जसे जसे आपल्याला हे लागणार ना त्या साईडने, फक्त आता इकडनं आलो ह्या साईडने मी. आणि तटमार्गाचे हे संपूर्ण घनदाट असं जंगल आहे, हे जंगलातून चाललेलो आहे. हे घनदाट जंगलातून ही पगदंडी आहे.
या पगदंडी मार्गे चाललेलो आहे या घनदाट अशा जंगलातून. बघू आपल्याला जंगल कुठपर्यंत हे काय आहे कसं आहे. या ठिकाणी हे जे जंगल लागतं आहे या ठिकाणी असं रस्ता शोधावा लागतो आहे. रस्ता शोधत चाललो आहे, कारण इथे काय सांगणारं कोण नसते. आपल्याला शोधायचं आणि आपणच जायचं या ठिकाणी. हो, नर्मदे हर नर्मदे हर. हे असं जंगल आहे पहा. हे संपूर्ण घनदाट असं जंगलातून चाललो आहे आणि आनंद पण येतो ह्या जंगलामध्ये चालण्यासाठी. हे बघा नर्मदे हर. ती होती बंद झालेली आहे, आता इथं नर्मदाची आहे आणि इथून चाललेलो आहे अशा किनाऱ्याने. हा किनारा मार्ग आहे दक्षिण तटाचा. हा दक्षिण तटाचा किनारा मार्ग चाललेलो आहे, जो तिकडनं उत्तर तट होता आणि हे संपूर्ण घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलातून चाललेलो आहे मी. नर्मदे यार, हे पण नर्मदाजी ही एवढ्या छोट्या बालरूपात आहे, बरोबर जंगलाच्या बाजूने चाललेलो आहे. आणि ही जेवढे आहेत नाही दो ते परिक्रमावाशी हे सगळे पंचकोशी परिक्रमावाशी आहेत, मोठी परिक्रमावाशी नाही आहे. तर हे असं जंगल आहे या ठिकाणी. हे बा या जंगलातून चालले अशा पगदंडीने आणि नर्मदाजी माझ्या उजव्या हाताला आहे, म्हणजे नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवून चालायचं असतं. हे बघा असं आहे, हा मार्ग आहे नर्मदे यार. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नर्मदाजी. आणि या ठिकाणच्या महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी गर्दी झालेली आहे अमरकंटक जंगलामध्ये. अमरकंटक जंगलात आहे आम्ही, अमरकंटकमध्ये आहे मी, दक्षिण तटावरती आहे. एवढी गर्दी झालेली आहे का इथे बघा ना. नर्मदाची एवढी जरी एवढ्या लोकांना पाणी आहे ना हे करून सुद्धा आहे ना, नर्मदाजीचं पाणी एवढं स्वच्छ आहे ना. कितीतरी लोक ह्या नर्मदाच्या याच्यात आंघोळ करतात, कपडे धुतात, हे करतात, तरी किती पाणी स्वच्छ आहे या ठिकाणी. नर्मदाची अजिबात घाण ठेवून देत नाही आहे. आणि हे अमरकंटक जंगल आहे, असं चढून असं जायचं आहे आम्हाला या ठिकाणी. मी दक्षिण तटावर आहे आता. माझी आहे ना रिटर्नची परिक्रमा चालू झालेली आहे, जी ओंकारेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे मी. आणि जी ओंकारेश्वरची दक्षिण तटाची अर्धी परिक्रमा राहिली होती ना, ती अर्धी परिक्रमा आता पूर्ण करतो ह्या तटाची मी. उत्तर तट संपूर्ण पूर्ण करून देवतट आता मी या ठिकाणी चाललेलो आहे. ही नर्मदाची नर्मदे यार. ते या ठिकाणी बघा हे अमरकंटकचं जंगल या ठिकाणी असं आहे. बघूया आता कोण भेटते या जंगलात मला जायला एकटाचे या ठिकाणी. नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता कपिलधारा या ठिकाणी आहे, जे आहे ना दक्षिण तट आहे. या दक्षिण तटावरती आहे या ठिकाणी. आपल्याला आहे ना कपिलधाराचं आहे ना तुम्हाला आहे ना दर्शन देतो बारीक याच्यात दिसतं या ठिकाणी. मी थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करतो. नर्मदे